वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी 6 जणांवरती आता आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता, पती शशांक विरुद्ध आरोपपत्र हे दाखल झालेलं होतं। नणंद करिश्मा, दीर सुशील आणि कुटुंबियांचा मित्र सुशील चव्हाण याच्यावर देखील हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं। हुंड्यासाठी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीचा छळ केलेला होता। तर 23 फेब्रुवारीपासूनच्या सुनावणीमध्ये आता पुरावे सादर केले जाण्याची शक्यता ही देखील वर्तवली जाते। हुंड्यासाठी बळी, छळ, क्रूरता आणि सदोष मनुष्यवध अशा विविध कलमांखाली हे आरोप सिद्ध करण्यात आलेले आहेत। तर हुंड्यासाठी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीचा छळ केलेला होता असा आरोप हा वैष्णवीच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे आणि आरोप निश्चिती झालेली आहे। 6 जणांवरती ही आरोप निश्चिती झालेली आहे। यामध्ये सासरे राजेंद्र हगवणे असतील, सासू लता असेल, पती शशांक असेल याच्या विरोधामध्ये आरोपपत्र हे दाखल करण्यात आलेलं आहे आणि 23 तारखेपासून 23 फेब्रुवारीपासून याची सुनावणी केली जाणार आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून। मंदार, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातली ही एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये लग्न संस्था आणखी कोणत्या पातळीवरती आहे, कशा दृष्टिकोनातून, कोणत्या दृष्टिकोनातून लोक या लग्न संस्थेकडे पाहतायत हे समोर आलं होतं। मोठी खळबळ उडालेली होती। राजकीय पार्श्वभूमी या हगवणे कुटुंबाची होती। सार्वजनिक आयुष्यामध्ये हे हगवणे कुटुंब असताना देखील त्यांनी वैष्णवीला आत्महत्या करायला प्रवृत्त केलेलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर या खटल्याकडे देखील लोक त्याच उत्सुकतेने पाहत होते, कारण ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांना काय शिक्षा होते हे महत्त्वाचं आहे। इथून पुढे लोक कशा प्रकारे विचार करतील यासाठी। आणि आता आरोप निश्चिती झालेली आहे पुण्यातील सत्र न्यायालयामध्ये आणि लवकरच या संदर्भामध्ये न्यायालयातील खटल्याला पुढच्या टप्प्याला सुरुवात होईल आणि या आरोपींना कोणती शिक्षा न्यायालयाकडून सुनावली जाते हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आकांक्षा, अगदी, त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष असणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।